बघा, एका मिनिटाच्या आधी आपण फिल्डिंग लावून घ्यायची माडस टीम. सातत्याने मी उल्लेख करतोय तरी देखील आपण फिल्डिंग लावत नाहीयेत. अजूनही जर विचार केला तर दोनच मॅचेस कंप्लीट झालेले आहेत. आजच्या दिवसाचे शेड्यूल थोडंसं बिझी आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये सातत्याने आपण पाहतो मॅचेस थोड्याशा लेट सुरू होत असतात. मॅच आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या फेरीतीला तिसरा सामना एका बाजूला बांदिवली ब, दुसऱ्या बाजूला माडस, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं की बंदे है मुस्के हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों, इरादे है फौलादी उम्मीदे हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. सलामीचे दोन्ही फलंदाज आपली किस्मत लिहायला, स्वतःची किस्मत आजमावायला आणि संघाचा तारणहार बनण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये उतरतायत. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतो. इंडिव्हिज्युअल पहिल्या सांगी कोट्यामधील पहिल्या मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कल्पेश बॉलिंग मार्क वरती तयार. ऑल द बेस्ट बोथ द टीम. विजयाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांना असतील खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. काव कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल यायचा प्रयत्न करतील. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दोन धावा देखील कंप्लीट होतील. वेल बिगेन इज हाफ डन असं सातत्याने म्हटलं जातं. सुरुवात चांगली झाली, पायाभरणी तुमची चांगली झाली तर मात्र स्काय स्कॅपर देखील तुम्ही बांधू शकता आणि ती पायाभरणी मी म्हणेल चांगली पाहायला मिळते. प्रॉपर मिडल ऑफ दी बॅट चेंडूचा संपर्क झालं होतं. चेंडूमध्ये गती नव्हती आणि त्यालाच अनुषंगून आपण पाहिलं तर दोन धावा. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड अतिशय स्लो पाहायला मिळते. फिल्डिंग चांगली होती. या मिड विकेट वरून स्क्वेअर लेगला आली. इथे फेकी खराब पाहायला मिळते. खंडू होते आय थिंक. त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग थोडीशी खराब होत असताना पाहायला मिळते. तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा धावसंख्या एकनी पुढे जाते. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेचं याआधी जर पाहायला गेलं तर हॅमर करायचा प्रयत्न होता आणि या चेंडूवरती पुल करायचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र दोन्ही परिस्थितीमध्ये अयशस्वी अशी मात्र मोठ्या फटक्यांसाठी पाहायला मिळाले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते 3 आकड्यावरती बिनबाद 3 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. लेंथ वरती पडलेला चेंडू होता. पडला थोडासा अँगल सोबत बाहेर निघत असताना एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक अर्थातच 30 यार्ड सर्कल बाहेर आपल्याला एकंदरीत 2च खेळाडू पाहायला मिळतील. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वारंवार चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज. इथे येतोय हा डॉट बॉल. एकंदरीत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, टिचून मारा जो मात्र केला जातोय. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस बॅकफुटला आले. फटका चांगला पाहायला मिळेल. 1 धाव झाली कंप्लीट आणि इथे सध्याच्या स्थितीला सिंगल वरती समाधान मानावं लागेल. एक चिकी सिंगल जी मात्र कंप्लीट केली जाते. कुठेतरी डोक्यावरती कफन बांधलं त्यानंतर 1 धाव घ्यायचा प्रयत्न. 40 धाव कंप्लीट केली जाते. 4 धावा धावफलकावरती. एका चेंडूसाठी अजूनही शिल्लक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. शफल झाले. वेट वॉच अँड दॅन डिलिव्हर असा पवित्र आजमवला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार शेवटच्या चेंडूवरती येतोय. हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. हा आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत जर विचार केला तर बांदिवली ब टीमच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली आहे. शांत आणि सावध सुरुवात केली जाते.
कारण त्यांना माहिती आहे पहिले 2 षटकं ते 3 षटकं आपण शांतपणे सुरुवात केली तर त्यानंतर शेवटच्या 2 किंबहुना 3 षटकांमध्ये मोठे फटके मारून कुठेतरी 50+ धावसंख्या नेऊ शकू आणि ज्यावेळेस 50+ धावसंख्या जाते त्यावेळेस दुसऱ्या इनिंगमध्ये चेजिंग करत असताना समोरच्या संघावरती देखील थोडंसं मानसिक दडपण आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. या ग्राउंडचा विचार केला तर बाउंड्री डायमेन्शन आपल्याला थोडेसे छोटे पाहायला मिळतात. त्यासोबत आउटफील्ड अतिशय स्लो आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस चेंडू पडतोय अगदी त्याच ठिकाणी चेंडू थांबायचं काम करतोय आणि आउटफील्ड आपल्याला स्लो पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अगदी 4 दिवसांआधी मी कोंडेरी येथे स्पर्धा कव्हर करत होतो, तिथे देखील अशीच आउटफील्ड होती. इथे आपल्याला पाहायला मिळेल पंचांकडे लाऊड अपील केली जाते. दरम्यान डॉट बॉलची अशी मात्र होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला स्थिर असेल स्थगित अशी मात्र पाहायला मिळते. 10 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर पाहायला गेलं तर या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती जगदीश पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून पहिला चेंडू चांगला होता, अगदी पायांवरती चेंडू आदळला आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. फुल करायचा प्रयत्न डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आले त्यांच्या आवाक्याच्या दूर. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावेची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. शिवतेज चषक ब्रँडेड षटकार. षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू अक्रॉस द लाईन फटका सजवायचं होतं. वाडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान कंप्लीट केली जाते. सिंगल षटकारानंतर एक धाव ऐकवटली जाते. कुठेतरी प्रेशर गोलंदाजावरती सातत्याने ठेवायचं काम केलं जातं. अक्रॉस द लाईन फटका सजवायचं होतं. मिसटॅम स्ट्रोक पाहायला मिळाला, मात्र एक धाव इथे देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा. या षटकाच्या 3 चेंडूंवरती आतापर्यंत 7 धावा आपल्याला पाहायला मिळतील. इथे उकारायचा प्रयत्न होता, ऑफसाइडला शफल झाला होता फलंदाज. त्यानंतर उकारायचा प्रयत्न मात्र अयशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळेल. प्रयत्न होता तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होती. बॅक टू बॅक जर पाहिले तर चांगले चेंडू पाहायला मिळतात. चौकार लागतात, षटकार लागतात, मात्र गोलंदाजी देखील चांगली होत असताना पाहायला मिळाली. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. एका टप्प्यावरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल सीमा पार. फलंदाजच्या बॅटमधून येतील अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तोफेचा गोळा. एका टप्प्यावरती येतोय फलंदाजच्या बॅटमधून. शिवतेज चषक चौकार. नावे व शिवतेज क्रिकेट संघ नावे आयोजित शिवतेज चषक 2025 चा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सातत्याने आपटलेले चेंडू बॉडी लाईन वरती टाकले जात आहेत. मग अशा वेळेस एक प्रश्न पडतो की तुम्ही मिड विकेटला ठेवलाय प्लेयर, तो मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग किंवा स्क्वेअर लेगला का नाही ठेवत? कारण सातत्याने या लाईन वरती या लेंथ वरती ज्या ज्या वेळेस फटकेबाजी गोलंदाजी होते त्या वेळेस अगदी फाईन फटके आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 21 या आकड्यावरती पाहायला मिळते. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉट मध्ये आपल्याला मिड ऑन पाहायला मिळतोय. शॉट मध्ये थर्ड मॅन फ्लाइंग आपल्याला फाईन लेग पाहायला मिळतोय. त्यानंतर पॉइंट आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर असेल, कव्हर पॉइंट देखील असेल. इथे पंचांकडे लाऊड अपील. फिंगर अप ओयूटी. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या षटकाची खेळ इथे होत असताना समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धाव फलकावरती पाहायला मिळतील बांदिवली ब या संघाची.
समाप्ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 षटकांमध्ये पाहायला गेला तर कधी बाजी इधर तो कधी बाजी उधर असं आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत कधी गोलंदाजी चांगली होत होती तर कधी फलंदाजी आपल्याला चांगली होत असताना पाहायला मिळत होती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा, ज्यामध्ये कॉन्ट्रीब्युशनचा विचार केला तर 6 चेंडूंमध्ये 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. तन्मयचं दुसऱ्या बाजूला जर विचार केला 6 चेंडूंमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन करत असताना महेंद्र तंबूच्या आश्रयाला जातोय आणि त्याच्या जागा भरण्यासाठी संदीप सुमात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. समीर तिसऱ्या षटकामध्ये येतोय. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, बॉल सीमा पार एका टप्प्यावरती येतोय फलंदाजच्या बॅटमधून हा चौकार. चढवला जातोय अल्लाडी, बोलतोय तन्मयचा बल्ला, कारण पहिल्या चेंडूवरती केलंय स्वॅगने स्वागत. वेलकम टू दी ग्राउंड, ठोकलाय चौकार. फलंदाज आपण पाहतोय तन्मयच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. यावेळेस अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले, त्यानंतर ड्राइव्ह करायचा प्रयत्न आणि फटका चांगला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं. बॅटचं फेज ओपन केला, अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत येतोय हा चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळतील. 29 धावा धावफलकावरती, ज्या मात्र सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस देखील मिस्टॅम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. एक धाव जे मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. या मॅच मध्ये आपण पाहतोय चांगली बॅटिंग पाहायला मिळते. बादिवली ब या संघाच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर माडा संघ थोडासा बॅकफुट वरती, टॉस जिंकल्यावरती फिल्डिंग चूज करण्यात आली अयशस्वीरित्या. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. यावेळेस स्कूप करायचा प्रयत्न होता, पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र करण्यात येते. रनआउट साठी तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचलाय की नाही याची जाच पडताळणी अशी मात्र केली जाईल. नॉट आउट असेल फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 31 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस कॅचची संधी, थोडस मिस जजमेंट पाहायला मिळतोय. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. इनसाइड दी सर्कल आले, त्यानंतर डीप मध्ये गेले आणि त्यानंतर चेंडूला गॅदर केलं. मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतो असताना पाहायला मिळतील. 33 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 33 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. बॉलिंग मार्क वरती समीर आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंमध्ये 12 धावांचं आतापर्यंत खर्च केलेले आहेत. यावेळेस चेंडू खाली राहतोय, गुड लेंथ वरती चेंडू हिट होतोय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळेल, मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी होते. बॅकिंगला क्षेत्ररक्षक आले, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि ते कंप्लीट तोपर्यंत केल्या जात आहेत. 2 धावा अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल, पाणी घेऊन जायचंय.
क्रिकेटचा केजो मात्र समीकरण उद्ध्वस्त होतोय, कारण ज्या ज्या वेळेस कॅच सुटली त्या त्यावेळेस इतिहास घडलाय. रोहित शर्माची कॅच सुटली 264 धावा बनला इतिहास. ब्रेन लाराची कॅच सुटली 400 धावा बनला इतिहास. 2023 नोव्हेंबरच्या वर्ल्ड कप मध्ये ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली, त्यांनी 200 धावा बनवल्या. त्यानंतर वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला, बनला इतिहास. त्यामुळे कॅचेस पकडणं महत्वाचं आहे. इथे आपण पाहतोय फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मधून लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी ज्याप्रमाणे दाग्याला सुईतून पिरावं अगदी त्याप्रमाणे फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफला क्लिअर करत येतोय हा चौकार. चाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव झाली. कंप्लीट लेझी फेकी पाहायला मिळतीये आणि त्याच गोष्टीला अनुषंगून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जिथे एक धाव कंप्लीट व्हायला पाहिजे होती तिथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाती. याच दरम्यान महाविकास आघाडी चषकाचे आयोजक सन्माननीय अविनाशजी मुरबाडे आणि त्यांच्या समवेत बंटीजी वडवले साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. दोन्ही मान्यवरांचं करूया सहर्ष सस्नेह असं स्वागत. 42 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. या प्रत्येक डॉट बॉल इथे महत्वाचा आहे जे मात्र माडस संघासाठी, कारण एकंदरीत 42 धावा धावफलकावरती आहेत. 55 धावा मी असं म्हणेल की या आउटफील्ड वरती आणि या खेळपट्टीवरती एक असा टोटल असेल जो टोटल डिफेंड होऊ शकतो. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतायत. 2 क्षेत्ररक्षक होते. एका बाजूला अजय होता, दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर दुसरा क्षेत्ररक्षक होता. अजयच्या माध्यमातून कॅच कंप्लीट केली जाते. फलंदाज होतोय बाद. तिसरा झटका लागतोय 42 या आकड्यावरती आणि अशा परिस्थितीमध्ये 4 षटकांची समाप्ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा धावफलकावरती. चार षटकांची समाप्ती 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 42 धावा 42 रन ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर विथ द रन रेट ऑफ 10.50. टीम बांदिवली ब. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. ओम साई ठुणे विपक्ष शिवतेज नावे असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. 4 षटकांची समाप्ती 42 धावा 42 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू इतका खास नव्हता मात्र धावेंसाठी पळापळ पाहायला मिळती. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने 44 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. अक्षयचं हे षटक खूप इम्पॉर्टंट असेल माडस संघासाठी, कारण या षटकामध्ये कमीत कमी धावा जर त्याने बहाल केल्या तर मात्र सेकंड इनिंग मध्ये त्याचा संघ फ्रंट फूट वरती येऊ शकतो, जेणेकरून मोमेंटम स्वतःच्या बाजूने इथे अक्षयला आणि माडस संघाला स्वतःच्या बाजूने करावा लागेल. कारण 44 धावा धावफलकावरती लागल्यात. एक मोठा फटका 50 पर्यंत धावसंख्या आणि सामन्यामध्ये पूर्ण प्रकारे मी म्हणेल कलाटणी येऊ शकेल. मात्र चांगली फटकेबाजी होईल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर चांगली गोलंदाजी होईल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. याच दरम्यान सन्माननीय अरुणजी देशमुख साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. महामंडळामध्ये कार्यरत आहेत देशमुख साहेब, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत.
45 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड लीग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. वाईट बॉल बॅक टू बॅक 2 वाईट बॉल पाहायला मिळतील. 46 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संदीप ज्याच्या बॅट मधून 3 चेंडूंमध्ये 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले, मात्र फटका चांगला आणि धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. बॉल सीमा पार. 4 धावा, चौकार. चौकार पाहायला मिळतोय. 50 धावा 50 अप. 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एक माइलस्टोन जो मात्र कंप्लीट केला जातोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 50 धावा, ज्यामध्ये 4 चेंडूंमध्ये 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन संदीपचं आहे. संदीपच्या माध्यमातून फटका एवढा प्रॉमिसिंग नव्हता, मात्र 4 धावांची मोहर होती. यावेळेस देखील बॅटची कडा लागती. मात्र थर्डमॅन मध्ये फिल्डिंग चांगली होती. इनसाइड दी सर्कल तोपर्यंत कंप्लीट सिंगल. 51 धावा धावफलकावरती. इनसाइड दी सर्कल फील्ड रिस्ट्रिक्शन आपण पाहिले तर कॅचिंग पोझिशन मध्ये, शॉट मध्ये थर्डमॅन, शॉट मध्ये फाईन लेग, शॉट मध्ये पॉइंट आणि शॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतो. तर डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग असतील, त्यानंतर डीप मध्ये मिड विकेट पाहायला मिळतोय, डीप मध्ये स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. त्यासोबतच लॉंग ऑन देखील पाहायला मिळतोय. याच दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाते. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होतात. लेझी फिल्डिंग पाहायला मिळेल. यष्टीरक्षक थोडस नाराज आहे आणि त्यांनी नाराज देखील झालं पाहिजे, कारण फिल्डिंग थोडीशी खराब होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 53 धावा धावफलकावरती. वाचवणारी प्रत्येक धाव तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये चेजिंग करत असताना जी मात्र मदत करेल. आणि त्याचमुळे कुठेतरी थोड्याशा प्रमाणामध्ये मी म्हणेल यष्टीरक्षक नाराज होता. इथे वाईट बॉल येतोय. वाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. 54 धावा धावा फलकावरती. यानंतर होणारी मॅच ओमसाईड ठुणे विपक्ष शिवतेज क्रिकेट संघ नावे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस जो मात्र करणार आहोत. 54 रन. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू होता. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर 1 धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकर एंडवरती फिकी झाली होती. 55 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. या इनिंग मधला कट करायचा प्रयत्न होतो, मात्र सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. 1 धाव जी मात्र कंप्लीट केली जाते. अशा रीतीने षट क्रमांक कंप्लीट होतोय 5वा. अब तक 56 धावा धावफलकावरती. 57 धावांची गरज. विनंती असेल मयूर मार्के सर, आपण जिथे कुठे असेल लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. पाटगाव टीमचे खेळाडू मयूर मार्के सर, आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. तर विनंती करतोय सन्माननीय परेश इंदुराव साहेबांना, आपण आपल्या शुभ हस्ते महामंडळामध्ये कार्यरत असणारे सन्माननीय अरुणजी देशमुख साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. फिल्डिंग लावून घ्यायची, त्यासोबत ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवायची. माडस संघाने अरुणजी देशमुख साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. अतिथी देवो भव, पाहुण्यांचा आदर सत्कार करणं आपली परंपरा आणि ती परंपरा जपत असताना पाहायला मिळेल संपूर्ण आयोजन कमिटी आपल्या माणसाचा आपलेपणाने आपल्या क्रीडा स्पर्धेमध्ये केलेला शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. मायेची आपुलकीची उबदार दमदार शाल, त्यासोबत प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक गोड आठवण मुमेंटो देऊन आपण शुभ सन्मान करतोय. महामंडळामध्ये कार्यरत असणारे सन्माननीय उद्योजक समाजसेवक अरुणजी देशमुख साहेबांचं, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. बांदिवली ब टीमला विनंती करतोय. तर यानंतर अजून एक शुभ सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय अरुणजी मुरबाडे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. आयोजन कमिटी
अविनाशी मुरबाडे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. अविनाशी मुरबाडे म्हटलं तरी एक अप्रतिम असे खेळाडू आहे, त्यासोबतच एक यशस्वी असे आयोजक देखील आहे. त्यांच्या माध्यमातून देखील एक अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला सातत्याने दरवर्षी पाहायला मिळते. असे अविनाशी मुरबाडे साहेबांचा आपण शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून करतोय. चला ओपनिंग पेअर लवकरात लवकर माडस टीमने पाठवायची आहे. माडस टीमने आपली ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवायची आहे. 56 धावा धावफलकावरती 57 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. एका बाजूला बांदिवली ब संघ, दुसऱ्या बाजूला माडस संघ. सामन्याला अर्थातच दुसऱ्या इनिंगला ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस मायक्रोफोन वरती सुनीलजी शेके सरांचा आवाज जो मात्र आपण ऐकणार आहोत. ओव्हर टू कम बॉक्स सुनीलजी शेके सर. देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस का बॉस कक्षामध्ये महामंडळामध्ये कार्यरत असणारे आमचे अरुणजी देशमुख सर यांच्या शुभ हस्ते जो मात्र टॉस केला जाणार आहे. एका बाजूला शिवतेज क्रिकेट संघ नावे, दुसऱ्या बाजूला ओमसाई ठुणे असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. शिवतेज नावे टीमचे कॅप्टन जे मात्र कॉल करणार आहेत. कॉइन फ्लिप करायचं, काटा असं कॉल आहे आणि छापा पडलेला आहे. मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती जायचं. ठुणे टीमने टॉस जिंकलेला आहे. कॅप्टन आपला डिसिजन सांगायचं. फिल्डिंग फर्स्ट. एक अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतीये. फिल्डिंग करणार आहेत. समोर जर पाहिलं तर घरच्या मैदानावरती शिवतेज क्रिकेट संघ नावे खेळणारे. काय स्ट्रॅटेजी असेल, कितीपर्यंत धावा थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? जास्तीत जास्त 50 पर्यंत. जास्तीत जास्त 50 पर्यंत धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. एक आपुलकीचा प्रश्न विचारेल. ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. अप्रतिम असं आयोजन, तितका सुरेख असं नियोजन. या क्रीडा स्पर्धेबद्दल दोन शब्द. आज पहिलाच दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. उत्कृष्ट अशी त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि आम्ही पण आता आमची पण एक टुर्नामेंट झाली, तिथे हा संघ आला नव्हता. नावे सॉरी आलेले मी नसेल त्या दिवशी. उत्कृष्ट असं दिसतंय नियोजन यांचं. थँक्यू. मॅचसाठी शुभेच्छा असेल. मॅच सुरू होते त्यामुळे जास्त काही विचारणार नाहीये. टॉस बॉक्स कक्षामधून न्यूज येते. ठुणे टीमने टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी शिवतेज क्रिकेट संघ नावे या संघाला. ओव्हर टू कम बॉक्स. यावेळेस देखील आपण मोठा फटका पाहायला बघत होतो. येस, हरकत नाही. कॅमेरा रोल करायचंय थोडासा. टॉस का बॉक्स कक्षामध्ये आपण इंटरव्ह्यू कंटिन्यू करू. टॉस हरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शिवतेज नावा टीमचे कॅप्टन आहे. टॉस हरला, टॉस जर जिंकला असता तर डिसिजन काय होता? बॅटिंग पहिले मनासारखी बॅटिंग करावी लागते. कुठेतरी दडपण असेल का? कारण घरच्या मैदानावरती खेळत असताना प्रेक्षक देखील जास्त प्रमाणात येतात, त्यावेळेस दडपण असतो. सो दडपण आहे का? नाही, होम ग्राउंड असल्यामुळे दडपण नाही आमच्यावरती. तुम्हाला आपुलकीचा प्रश्न विचारेल. आयोजन तुमचंच पाहायला मिळतोय. या आयोजनामध्ये मेहनत किती केली आणि कोणी कोणी किती साथ दिली? सगळ्यांनी केली, पण सागरी इंदोरांनी जास्त मेहनत केली, आर्थिक पण आणि शारीरिक पण. त्याचा आभार मानले पाहिजे. मॅचसाठी शुभेच्छा असतील.
टॉसबॉक्स कक्षामधून न्यूज येते होमसाईड पुणे टीमने टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी शिवतेज क्रिकेट संघ. नावे या संघाला. ओ टू कॉम्बॉक्स सुनीलजी शेके सर. 57 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचे. सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या म्हाडसच्या संघाला सुरुवात झालेली आहे. गोलंदाज संदीपच्या वतीने एक गडी सुद्धा बाद करण्यामध्ये त्याला यश मिळाले. एक धाव धावपलकावर एक गडी आतापर्यंत बाद असलेला आपण सगळेजण बघत आहात. 57 इज द टार्गेट. 57 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये गाठायचा आहे. यावेळेस इथे आपण बघतो फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. गडी आतापर्यंत बाद होत असलेला आपण सगळेजण बघत आहात. समोरच्या दिशेने आणखी एकदा फटका फसलाय. इथे यावेळेस झेल टिपला गेलेला आहे. दुसरा हादरा मिळतो फलंदाजी करणाऱ्या म्हाडसला. फलंदाज करण बाद. रन उपस्थित होते. मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. चेंडू फार काळ हवेमध्ये होता. झेल तिकडे टिपला गेला. फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज विष्णू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा बनवायचे त्या म्हणजे 57-57. आतापर्यंत धावपलक 3 वर जाऊन पोहोचलेला आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण सगळेजण बघत आहात. मोठा फटका खेळलाय. जरूर उजवेष्टीच्या बाहेरून खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाहीयेत. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार जातोय. ज्या फटक्याची गरज होती तोच फटका फलंदाज विष्णूच्या बॅटमधून. हा चौकार. सात धावा धावपलकावर. उजव्याष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर गेले होते. फलंदाजाला क्रॅम्प करण्यामध्ये यश गोलंदाजाला मिळत आहे. बॅकअप मिळाला नाही यावेळेस यष्टी रक्षकाचा. आणि त्याचमुळे खरं तर बाईकच्या रूपाने इथे धावा पूर्ण होत असलेल्या आपण बघत आहोत. फलंदाजाला आवाक करून सोडलं होतं. त्याच्याकडे कोणतेही ठोस प्रत्युत्तर नव्हतं. बॅकअप मिळणं अपेक्षित होतं यष्टी रक्षकाचं. त्याच्या पद्धतीने तो बॅकअप दिला गेला नव्हता, मिळाला नव्हता गोलंदाजाला. 8 धावांवर पहिलं षटक संपतंय, ज्यामध्ये 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज संदीपला. बनवायचे एकूण 57 म्हणजेच 57 धावा. या अगोदर आपण पाहिलं होतं 59 धावांचं टार्गेट दिलं गेलं होतं. तिकडेही 31 धावा हवे होत्या शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला. या अगोदर एक सामना आपण बघितला होता आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना, जिकडे शेवटच्या षटकामध्ये 21 धावांची गरज होती सामना जिंकण्यासाठी. एक षटक संपते, 8 धावा धावपलकावर 2 गडी बाद आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. क्रमांक 2 साठी गोलंदाज संचितचा वापर केला जात आहे. स्टार्किंगला बॅटर जर्सी नंबर 18 विष्णूने आले आले एक चौकार जरूर दाखवलेले आहे. त्यानंतर त्याला शांत ठेवण्यामध्ये यश मिळालं गोलंदाजाला. अजय येतात स्टार्किंग एंडला, की जे यस स्टार्किंग एंडला विष्णू हे फलंदाज आहेत ज्याने एक चौकार दाखवला होता. चला अधिकचा वेळ घेत आहेत गोलंदाजी करणारा संघ. लगेचच आपल्याला षटक सुरू करावं लागेल. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या फलंदाजापासून बाहेर निघणारा. फलंदाजाला शांत ठेवलाय.
फुटवर्कचा वापर करता येत नाही फलंदाजाला. अगदी ड्रायव्हिंग लेंथवर चेंडू ठेवताय, त्याचबरोबर त्याला उसळी देण्यामध्ये यश मिळते गोलंदाजाला. बाहेरच्या दिशेने चेंडू वळवण्यामध्ये सुद्धा यशस्वी ठरला होता गोलंदाज. निर्धाव चेंडू. यावेळेस तिथे आपण बघतो चांगला फटका आहे, जागेवर उभे होते तिथून फक्त आणि फक्त दिशा दिली. पंच केलेले क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न सुरू आहेत. स्वीपर कव्हर रिजन मध्ये आपण बघितलं 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत होते, चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली. याच दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे गेलं. एकूण धावांचा जर आपण विचार केला तर 10 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 10 रन्स ऑन द बोर्ड. दिस इज द सेकंड ओव्हर. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. समोरच्या दिशेने यावेळेस अत्यंत चांगला ऑफ ड्राईव्हचा क्रॅकिंग फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे चूक झाले, फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि त्याचमुळे जिकडे एक धाव पूर्ण करणं शक्य होतं तिथे एका धावेचं कन्व्हर्जन 2 मध्ये झालेलं आहे. 2 धावा याचबरोबर धावफलकावर जोडल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत 12 धावा बनलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या. दुसऱ्या षटकात फलंदाजीला सूर सापडत चाललेला आहे. या अगोदर एक चौकार सुद्धा विष्णूने दाखवला होता. खडे खडे खेळतायत. फोर्सिबल हिट. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे झेल सुटतोय. एक तर पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच केला जाईल. आणि पाहता पाहता 2 धावा इकडे पूर्ण झालेल्या आपण बघू शकू. निर्धारित 4 षटकं सुरुवातीची 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील. गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी ही सूचना आहे. बांदिवली ब संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहे. 3 षटकांचा खेळ उरलाय, ज्यामध्ये 33 धावा आणखी बनवायचे. सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या म्हाडसला 18 more to go and 33 is the target ahead of म्हाडस टीम. 2 षटकांमध्ये 12.00 ची धावगती, 24 धावा बनलेल्या आपण पाहिल्या. उर्वरित 3 षटकं आपण बघितली तर यानंतर समालोचन कक्षाच्या वतीने फेकली जातील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतील यावेळेस अजय, की जे सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अजयने आतापर्यंत मला असं वाटतं एका चेंडूचा खेळ केलेला आहे, ज्याने 1 धाव धावफलकावर जोडलेली आहे. उर्वरित सगळ्या धावा इतर फलंदाजांच्या बॅटमधून, विशेषतः विष्णू मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर 2 चौकार 1 षटकार आणि मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्याने 8 चेंडूंमध्ये 20 धावा बनवलेल्या आहेत. त्याचमुळे फलंदाजी करणारा संघ या सामन्यावर त्यांची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. तिसरं षटक गोलंदाज संदीप सेकंड स्पेल मध्ये येत आहेत. 1:25 या सत्राला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या डावाला होत असलेली सुरुवात आपण बघू शकू. बांदिवली ब संघ स्पीडअप अपेक्षित आहे.
आडव्या बॅटने ते फुलचा फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्याच्या समोरून चेंडू टप्पा घेत असताना सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय हा चौकार. डेड बॉलचा इशारा पंच मैदानाच्या आतमध्ये करतात. बघा पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 आलेले, तिसऱ्या षटकाला सुरुवातच चौकाराने झालेली आहे. पाहिजे इथे दुहेरी अंकामध्ये धावफलक पोहोचल्यानंतर डबल डिजिट मध्ये धावा बनवता येतील का या षटकामध्ये. ज्या पद्धतीचा रिदम मिळतोय आता फलंदाजीला, मोमेंटम मिळालेले फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे समोरचा चेंडू ड्रायव्हिंग लेनचा, त्यावर स्लॉगचा फटका, 2 धावा इकडेही मिळत असलेले आपण बघू शकू. पार्टनरशिप चांगली झाली या दोन फलंदाजांमध्ये जर आपण विचार केला तर, कारण सुरुवातीचे 2 फलंदाज फार लवकर म्हणजे पहिल्या षटकामध्ये परतले होते. त्यानंतर जबाबदारी आपल्यावर घेतलेली आहे फलंदाज विष्णूने, विशेषतः अजय मैदानाच्या आतमध्ये एका चौकारानिशी खेळतोय. पायांमध्ये ठेवलेला चेंडू इथे यावेळेस वेगळं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, रचनात्मक फटका खेळायचा होता, स्पिचचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. फलंदाजाचं फुटवर्क चेक करत असताना गोलंदाजाने रेस्ट ऑफ द ऍडजस्टमेंट करत केली तिकडे, आणि हा निर्धाव चेंडू. समोरच्या दिशेने इथे फटका खेळलाय जरूर, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. इथे क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली, परंतु चेंडू त्याही पेक्षा अधिक उंचीने सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे हा षटकार. आवरलं सावरलं, वाईटच्या रूपाने ही एक धाव इकडे मिळालेली आपण बघू शकू. एका धावेने धावफलक हळवारपणे पुढे जाईल. 1 धावांचा विचार केला तर 37 धावा आहेत धावफलकावर. आडव्या बॅटने खरं तर पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. कनेक्शन देता येत नाही चेंडू फळीमध्ये, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करतात. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता येत नाही फलंदाजाला. गोलंदाज सुद्धा लेंथ बॉलचा चांगला वापर करत असताना आपण बघत आहोत. संदीपच्या वतीने सेकंड स्पेल मधलं हे षटक हाताळलं जात आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू अतिरिक्त खांद्याचा वापर करतोय गोलंदाज. याचबरोबर हे षटक क्रमांक 3 तिसरं संपत आहे. एकूण धावा धावफलकावर बनलेले त्या म्हणजे 37 आणि 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघत आहोत. फलंदाजी करणाऱ्या म्हाडस या संघाचे उर्वरित षटक आहेत 2 षटकांमध्ये 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण. षटकाला सुरुवात मिळेल. गोलंदाज तन्मयच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर आपण बघितलं तर फलंदाज विष्णू स्ट्रायकिंग एंडला आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय याला आपण बघू शकू. विष्णूने चांगली फलंदाजी केलेली आहे. 12 चेंडू 20 धावा अशा पद्धतीचं टार्गेट इथे आता माडस संघाला कंप्लीट करायचं आहे सामना जिंकण्यासाठी. बॅकफुटला होते तिथून कट केलेलं आहे चेंडूला.
एकेरी दुहेरी धावा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात ज्यावेळेस तुम्ही रनचेस करत असता. जिथे जिथे चांगले चेंडू तिथे तुम्हाला त्याचा सन्मान करता आला पाहिजे. त्याचबरोबर जिथे खराब चेंडू आहेत तिकडे तुम्हाला त्यांचा खरपूस समाचार घेता आला पाहिजे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन तयार होते, त्यानंतर हुक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं चेंडूपाईचा संपर्क आला नसावा. पाहायचं एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. खळबळजनक क्रिकेट, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. इथे स्वतःला आवरलं या क्षेत्ररक्षकाने. एक धाव 22च्या रूपाने दरम्यान इकडे पूर्ण केली जात आहे, ज्याचा उल्लेख आपण केला होता की चेंडूपाईचा संपर्क आला नसेल. आखूड टप्प्याचे चेंडू या पद्धतीने ज्या ज्या वेळेस तुमच्या समोर येतात त्यावेळेस तुम्हाला मोठे फटके खेळता आले पाहिजेत. त्याच विषयावर आपली चर्चा सुरू होती की खराब चेंडू असेल की त्यावर तुम्हाला धावा बनवता आल्या पाहिजेत, मग प्रेशर आपोआप कमी होत असतो. मागच्या बाजूने खेळला गेलेला फटका, इथे उजव्या यष्टीच्या बाहेर थोडे शफल झाले होते, त्यानंतर एक्झिक्यूट केलं. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अत्यंत चांगला, दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजेच बांदिवली ब संघाच्या वतीने क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदी हवेमध्ये असताना चेंडूला खरं तर तिकडे सीमारेषेच्या आतमध्ये ढकलण्यामध्ये त्याला यश मिळालं होतं. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 13 षटकार आणि 14 चौकार लगावले गेलेले आहेत. त्याचमुळे या अगोदरची जी आंबेगावकर चषकाची स्पर्धा झाली होती तिथे ज्या पद्धतीने चौकार षटकार सहजगत्या येत होते तितके सहजगत्या चौकार षटकार आता मिळत नाही. याचं कारण महत्त्वाचं बाउंड्री डायमेन्शन्स इथे मोठ्या बनवलेल्या आहेत, मोठ्या केलेल्या आहेत. आणखी एकदा त्याच दिशेने फलंदाज चेंडू खेळतोय. फाईन ग्लान्स ऑल द वे फॉर रन, चौकार. फलंदाज चेंडूला क्लोज येऊ देतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि त्याचमुळे टेक्निकली साऊंड जरी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत नसेल तरी धावा मात्र मिळत आहेत. बॉडीच्या जवळ चेंडू ज्या ज्या वेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस त्यावर चांगला फटका तुम्हाला प्रोड्यूस करण्याची संधी मिळत असते. तेच झालेलं आहे. काही मान्यवरांचं आगमन शिवते चषकाच्या स्पर्धेच्या दुपारच्या सत्रामध्ये सदिच्छा भेटीसाठी होत आहे. यांचं सन्मान्य दिनेशजी हिंदुराव साहेब यांचं या क्रीडा नगरीमध्ये मुख्य व्यासपीठाकडे आगमन होते. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. शिवतेज क्रिकेट क्लब नावे त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ नावे यांच्या वतीने मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू होत झालेली आपण बघत आहोत. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील अत्यंत दर्जेदार क्रिकेट खरं तर आपण अनुभवत आहात. यानंतर अभि मुरबाडे तिलक यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आयोजकांच्या विरोधात तुम्ही बघू शकाल. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे, परंतु डावी यष्टी सोडून जाणारा आपण बघतो. वाईट कॉल केला गेलेले पंचांच्या वतीने एक अतिरिक्त धाव इथे निश्चितच मिळेल. या पद्धतीच्या इक्वेशन मध्ये तुम्हाला अतिरिक्त धावांपासून दूर राहायचं असतं एक गोलंदाज म्हणून, ते करता आलं नाही आतापर्यंत गोलंदाजांना. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फोर्स करतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. स्ट्रेट टू दी फिल्डर. क्षेत्ररक्षकाकडे सरळ चेंडू गेला होता, परंतु हा झेल त्याला कंप्लीट करता आला नाही. प्रत्येक झेल महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. आणि इथे 2 धावा येतात. याचबरोबर हे षटक संपतंय. 4 षटकं संपतायत. एकूण धावांचा विचार केला तर सांघिक संघाच्या 50 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. त्याचमुळे 6 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या म्हाडस या संघासमोर. चांगली फलंदाजी म्हाडस संघाने दाखवली. खरं तर सुरुवातीचं एक षटक ज्यामध्ये 8 धावा आल्या होत्या. 2 महत्वपूर्ण फलंदाज त्याने गमावले होते. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, गोलंदाज लगेचच नियुक्त करा, त्याच्याकडे गोलंदाजीसाठी चेंडू सोपवा, सुपूर्द करा. परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 16 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 13 आल्या. चौथ्या षटकाचा जर विचार केला तर चौथ्या षटकामध्ये एक चौकार आलेला आपण बघितला, एक वाईट चेंडू सुद्धा आलेला होता आणि 3दा दुहेरी धावा आल्या होत्या. त्याचमुळे 13 धावा याही षटकामध्ये आलेले आपण पाहिल्या. त्याचमुळे धावपलक पुढे गेलं. आता 50 बनलेले आहेत. उर्वरित 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय दिनेश अण्णा हिंदुराव साहेब उद्योजक आहेत नावेचे, त्यांचं आगमन झालेलं आहे. शिवतेज चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेवटचं षटक 7 धावा रोकायचे आहेत गोलंदाजाला. पाहायचं इथे या 7 धावा रोखल्या जातील करणच्या वतीने की नाही. फलंदाजीमध्ये तितकं चांगलं योगदान करणला देता आलं नव्हतं.
आखुटप्प्याचा चेंडू, त्यावर पुलचा फटका क्षेत्ररक्षकाकडे सरळ जातोय. इथे काय घडलेलं आहे? अत्यंत साधा सोपा जेल निर्णायक क्षणाला क्षेत्ररक्षक सोडतायत आणि याचमुळे हा षटकार येतोय. चौकार. इक्वेशन बदलेल. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. 3 धावांची गरज. 5 मध्ये 3 बनवायचे आहेत. इथे मोठा प्रहार फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एक चौकार फलंदाजाच्या बॅट मधून. त्यामुळे दिमागदार पद्धतीने या सामन्यामध्ये विजय मिळवतोय फलंदाजी करणारा संघ, अर्थात म्हाडस संघ. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण खरं तर इकडे निवडणार आहोत. माझे साथी स्कोरर माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतील या सामन्यातील कामगिरी कोणत्या खेळाडूची चांगली झालेली आहे. अजय आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू. 28 धावांची इनिंग त्याच्या वतीने साकारली गेली आणि शेवटचे 2 चौकार सुद्धा अजयच्या बॅटमधून. आणि अजयसाठी 50 रुपयांचा कॅश प्राइज सुद्धा आहे. विनंती असेल अजयला या आमच्या